ज्योतिबा डोंगर परिसरात भाविकांना प्रसादाच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे बुरशी लागलेले, आंबलेले तसेच मुदतबाह्य खाद्यपदार्थ विकले जात असल्याचा आरोप PSR ह्युमन राईट्स प्रोटेक्शन काउन्सिल अँटी करप्शन विंगच्या वतीने करण्यात आले आहे। या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित विक्रेत्यावर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली आहे। कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष दस्तगीर मुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली ज्योतिबा डोंगर परिसरातील खाद्यपदार्थाच्या विक्रीबाबत पाहणी करण्यात आल्याचे संघटनेने सांगितले। हलवा, कुंदा, कलाकंद यांच्यासह विविध पदार्थांमध्ये निकृष्ट व भेसळयुक्त साहित्याचा वापर केला जात असल्याचा तसेच अस्वच्छ पॅकिंगमधून खाद्यपदार्थाची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। बुरशी लागलेले, आंबलेले किंवा मुदतबाह्य पदार्थ भाविकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात असा दावा संघटनेने केला। ज्योतिबा ग्रामपंचायत आणि मंदिर देवस्थान समिती या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित विक्रेत्यावर कारवाई करावी तसेच खाद्यपदार्थाच्या गुणवत्ता व स्वच्छतेची नियमित तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर विभागाकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली असून तातडीने तपासणी करून दोषी आढळणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने केली आहे। कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। यावेळी साद इचलकरंजीकर, अजिंक्य गवळी, राजू गवळी, सचिन कवाळे, संजय दिंडे, अजिंक्य शिंदे, संतोष गटकुळ, सलीम मुल्ला, संदीप घाटगे, सागर लेकुळे व रुपेश कांबळे उपस्थित होते। आता हा जो आहे हळूहळू सणासुदीचा वगैरे जो सीझन येणार आहे, तर त्या सीझनमध्ये प्रत्येक जे आहे अन्न व्यावसायिकांनी स्वतः नियमांचं, कायद्यातल्या दिलेल्या सगळ्या तरतुदींचं काटेकोरपणे पालन करणं हे बंधनकारक आहे। आणि हे सण उत्सव हे जे आपण साजरे करतो हे आनंदासाठी करतो। कुठेही आता विघ्नहर्ता कुठेही विघ्न वगैरे त्याच्यामध्ये येऊ नये अशी सगळ्यांचीच इच्छा असते। कोणत्याही नागरिकाला कुठल्याही अन्नपदार्थापासून त्रास होऊ नये, उच्च दर्जाची स्वच्छता राखणे, कायद्यातील नियमांचे काटेकोरपणे पालन करणे हे प्रत्येक अन्न व्यावसायिकाचं आद्य कर्तव्य आहे। आणि याच्यामध्ये जर कुठं काही कसूर झाला आणि कुणी जर ह्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी केल्या तर प्रशासन त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करेल। त्याच्यामध्ये कुठलीही गोष्टचा दबाव कुणावरही येणार नाही, याच्याबाबत प्रशासन सक्षम आहे।